बॉस मराठी सीझन 6च्या घरातून ओंकार राऊत हा इविक्ट झालेला आहे. आता ते अनफेअर कोणी बोलेल, कारण त्याचं एक तर कॉन्ट्रिब्युशन कमी होतं, बट त्याला वोट पण खूप कमी भेटत होते आणि त्यामुळे तो फायनली बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून आऊट झालेला आहे. तर आज जे भाऊचा धक्का होता, स्टार्टिंग आपण पाहिली की जिकडे टोळीची तारीफ केली जात होती की टोळी सगळ्यांसाठी ओपन अप आहे, प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मत आहे, सगळ्यांचं वेगवेगळं असतं. फक्त एक विशाल नाही तर सगळ्यांचं एक वेगवेगळं ओपिनियन असतं जे ते मांडतात. रोशनला काही पटलं नसेल तर तो डायरेक्ट बोलतो. रुचिता कोणाचं ऐकत नाही, अनुषी पण कोणाचं ऐकत नाही. आपापल्या सगळ्या गोष्टी करतायत तरी पण ती एक आहेत आणि सगळ्यांसाठी ती ओपन आहे. सगळ्यांना जाऊन ते बोलतात, सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी करतात, पण लॉयल्टी टोळीमध्येच ठेवतात असं त्यांचं मत होतं. हे सगळी इतकी तारीफ केली, कटू तारीफ केल्यावर रुचिता अनुश्रीचं लागलं त्याच्यावरून. म्हणजे अनुश्री तेच विषय सारखं काढते की तुम्हाला हे केलं, तुम्हाला ते केलं. भाई तो विषय संपला, झाला विषय संपला. त्याच्यावरूनच तुम्ही अजून त्याच गोष्टी काढताय, नंतर तेच होणार. म्हणजे आत्ता तारीफ केली, कट्टू इकडे त्यांचं वाजलं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर सागरला पण एक सांगितलं की कॅप्टन्सीमध्ये ज्या प्रकारे तू चांगल्या प्रकारे हँडल करू शकत होता, जी सिच्युएशन झाली ती तन्वीसोबत ती तू चांगल्या प्रकारे हँडल करू शकत होता, पण ते जरा वेगळ्या दिशेने गेलं. टोन सुधारणं खूप महत्त्वाचं होतं असं सरांनी सांगितलं. त्याच्यानंतर एक टास्क झाला गाण्याचा. त्याच्यानंतर एक टास्क होता की माचीस, डमरू, माठ, कोरीपाटी असं सगळ्यांना द्यायचं होतं आणि तिथे डमरू तन्वीला दिला किंवा असे छोटे छोटे टास्क होते जे इतके पण इम्पॉर्टंट नव्हते. जी कोरीपाटी होती ना ती आयुषला देण्यात आली आणि करणला देण्यात आली. करणला असं वाटतं की तो खूप मस्त आणि चांगला गेम खेळतो, बट ना ऑडियन्सला दिसते, ना कंटेस्टंटला दिसते, ना होस्टला दिसते. तो गेम त्याच्या इथल्या रणभूमीमध्ये चालू आहे, जो इविक्शनच्या नंतर मे बी दाखवेल, तो मे बी फिनालेला दाखवेल तो असं वाटतंय. आता तो कधी दाखवेल तो त्यालाच माहीत. पण इथे राकेश त्याला एकदम हे करून ते एक देतो ना कोरीपाटीचं. पण इकडे त्याचं जे ओपिनियन असतं ना, त्याचं जे रिझन असतं ना, ते आमचं सिक्रेट आहे आणि मी ते आता नाही सांगू शकत कारण ते सिक्रेट आहे. हा काय पॉईंट झाला. करण, प्राजक्ता, राकेश हे रिझनमध्ये सिक्रेट लपवतात किंवा त्यांना सांगायचं नसतं की आम्ही कोणाला काय नावं दिली. मग तुम्ही गेम का खेळताय बिग बॉसच्या घरात? का जर प्रेक्षकांना तुम्हाला सांगायचं नाही तर मी नंतर सांगेल, ते आमचं सिक्रेट आहे, आम्ही नाही सांगू शकत. ब्रो, तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये आहात, सगळे ऑडियन्स तुम्हाला पाहते, जनता पाहते, जनतेला पाहायचं की तुमचं काय सिक्रेट आहे, पण त्यांना सांगायचं नाही. त्यामुळे त्यांचं ते टॉप सिक्रेट आहे, ते इविक्शनच्या नंतर मे बी सांगतील, मे बी इविक्शनच्या नंतर सांगतील आणि ते त्यांचं सिक्रेट काय होतं ते त्यांनाच माहीत होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की अजून एक टास्क झाला, पंचिंग बॅगचा टास्क झाला. रोशन आणि ओंकारच्या विरोधात जरा जंग चालू होती, पण आता ओंकारच गेला, आता जंग कसली चालू राहणार. त्यामुळे त्यांचं दोघं चालू होतं. ओंकारचं ओपिनियन मला इथं आवडलं की तो बोलत होता की जो मुद्दा आहे त्याच्यावरती बोल, तुला क्लीन सीट मिळाले तर तू त्याच्यावरती बोल. पण नाही, त्याचं वेगळं काय ते चालू होतं असं त्याचं म्हणणं होतं. पण इथं मग त्याचं तू मेमे चालू होतं, बट ते पुढे जाण्याच्या अगोदरच ते पट्टा कट झालेला आहे ओंकारचा. आणि इथे मग दुसरा एक टास्क होता पंचिंग बॅगचा. सगळ्यांनी वेगवेगळी नावं घेतली. मेन जे मुद्दा होता तन्वी आणि आयुषचा. तन्वीने इथं मला असं का वाटतं की तिने मुद्दामून त्याचं नाव घेतलं, कारण आयुष ऑलरेडी दिसलेलं नाही ह्याच्यामुळे तो थोडा दिसेल असं मला असं वाटलं. कारण तन्वी खूप शातीर आहे, तिला माहीत आहे की एक्झॅक्टली गेममध्ये काय पाहिजे असतं आणि काय करायचं असतं. आणि तिने भाई तुम्हाला वेळ देत नाही, तुम्हाला पाहिजे असतो त्यावेळेस तुम्हाला भेटत नाही, हे कसल्या लेवलचं ऑब्सेशन होतं ते मला समजलंच नाही. तिनं ज्या प्रकारे आणि तो आयुष्यामध्ये तुला लागेन लागेन तुला लागेन, तू हे नको करू तुला लागेल, तिचं नाही तू सोड मला हे करायचं, ते अशी मारत होती ना पंचिंग. आणि भाई त्याला किती मारलं हे तुम्ही वायलन्समध्ये काउंट नाही करू शकत, ते प्रेमाने मारलेलं होतं. बाई तर इतकं जोराने मारत होती ना बिचारा आयुष. एक तर तो आजारी आहे, पडाबिडायचा कुठेतरी जाऊन, तो इतकं त्याला मारत होती. आणि ते ऑब्सेशन खूप वेगळ्या लेवलचं होतं. आता तिचे घरचे बघत नाहीत का? तिला काही बोललं तर माझे घरचे बघतायत, माझे रिलेटिव्स बघतायत, आणि आता तू मला का नाही असं इतकं तिचं ते खूप जास्त आता ते वेगळ्या लेवलला चाललं होतं. पण आपण त्याच्यावर कमेंट करणार नाही कारण तिचं म्हणणं त्यांची फ्रेंडशिप आहे, असू शकते असं काही नाही. आणि बिग बॉस स्पेशली बिग बॉसच्या घरामध्ये त्रास होऊ शकते कारण अशा वातावरणामध्ये जिकडे आपल्याला कोणीच नाही,
तिकडे जे माणसं आहेत आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो ना, बोलतो त्यांच्याशी लगेच इझिली कनेक्ट होतो आणि त्या गोष्टी होतात. त्याच्यामुळं असं आपलं बाहेर वाटतं की यार काय 4 दिवसात काय होणार? पण होऊ शकतं. 24 तास तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत राहताय तर त्या गोष्टी होऊ शकतात. तर तिकडे त्यांच्या दोघांचं जरा अतिच होतो. तिकडे रोशन ओंकारचा अगेन त्याच गोष्टी झाल्या. त्यानंतर इविकेचा टास्क आला. इकडे आयुष आणि ओंकार यांना डेंजर झोनमध्ये ठेवला आणि 50-50% वोटिंग पण त्यांना भेटली आणि इकडे ओंकार इविक्ट झालेला आहे. घरात नो डाऊट माणूस खूप चांगला होता. त्याला थोडंसं फक्त ना ओकल होण्याची गरज होती. नाहीतर खूप जास्त टफ कॉम्पिटिशन मला तरी वाटत होतं. आता ओंकार गेला त्याच्यामुळे घरामध्ये 3 ग्रुप झालेले आहेत. एक नवीन ग्रुप फॉर्म झाला राकेश यांचा, जो की दीपाली यांनी क्रिएट केला असं म्हणू शकतो. जिकडे तन्वी, राकेश, दीपाली, प्रभू हे 4 लोकं असणार. कारण इथं जे राकेश होता त्यांचे 2 चेले, जसं रुचिता बोलली त्याचे दोन्ही चेले गेलेले आहेत. कारण ते दोघं होते त्याची हो आयुष आताही करतो, बट इतकं नाही जेवढं दिव्या आणि ओंकार करायचे, स्पेशली दिव्या करायची. पण आता त्याचे दोन्ही चेले गेलेले आहेत आणि आता त्यांचा एक नवीन ग्रुप झाला. दुसरा ग्रुप तर टोळे आहेत 4 ह्याचा आणि जो राहिलेला ग्रुप आहे प्राजक्ता, करण, सचिन, आयुष आणि सागर खूप चालाक. ते टोळीमध्ये पण आहेत आणि तो ह्या प्राजक्ताच्या ग्रुपमध्ये पण आहेत आणि ते दीपाली त्यांच्याकडे पण आहेत. तर इथं जो सागर नावाचा कंटेस्टंट आहे ना, त्यांनी ज्या प्रकारची स्मार्टली गेम खेळतात ना, ते तिन्ही साईडून आहेत. पण एंड ऑफ द डे असं असतं की जो कोणाचा नसतो तो कधीही डुबू शकतो, असं आपल्याला जेवढं आपण गेम पाहिले त्याच्यावरून समजतं. आता त्यांना टोळीचा फायदा झालेला आहे आणि त्यांचं असं इतकं पण कनेक्शन नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे घरामध्ये 3 ग्रुप फॉर्म झालेले आहेत. आता बघूयात कोण आणि स्पेशली मला असं वाटतं की ह्या तिन्ही ग्रुपमध्ये कोणी निगेटिव्ह नाही, कोणी पॉझिटिव्ह नाही. फक्त एक ग्रुप आहे जे असं पॉझिटिव्ह असण्याचा एक मुखवटा घेऊन फिरतो, जो प्राजक्ता करण त्यांचा ग्रुप. प्राजक्ता करण, आयुष, सागर दादा आणि सचिन यांचा ग्रुप जो बनलेला आहे. फक्त एक सचिन दादा एक मला चांगले जेन्युइन वाटतात. बाकी ते लोक ना त्यांच्या मनामध्ये तर गेम चालू आहे, जो आपल्याला कधी समजेल ते आता वाट बघूयात आपण त्या गोष्टीची. तर आजच्या ह्याच्यामध्ये एवढं झालं. ओंकार अनफॉर्च्युनेटली चांगला मुलगा होता, बट थोडासा गेममुळे राहिलेला आहे. तर तो ह्या घरातून फायनली आऊट झालेला आहे. त्याची एवी दाखवली, छोटीशी होती 1 महिन्याची. बट बिग बॉस प्लीज रिक्वेस्ट, राखी सावंतला का तुम्ही आणलंय ॲज अ गेस्ट? फक्त 1 तास ठेवा आणि बाहेर काढा प्लीज. राखी सावंत नो डाऊट कलाकार चांगले असेल नसेल, पण मला स्पेशल राखी सावंत बिलकुल नाही आवडत. तीही बिग बॉसच्या घरामध्ये यार तिला बघून इतकं बोर क्रिंज वाटतंय ना आता त्यांना स्क्रीनवरती पाहणं खूप. अरे वाईल्ड कार्ड कंटेस्टंट पाठवा ना, 1 मंथ झाला. प्लीज वाईल्ड कार्ड कंटेस्टंट पाठवा आता एकदम तगडावाला. ते राखी सावंतला अगेन आणि अगेन, कारण त्यांना ना त्यांची लिमिट माहीत नाही की ते डार्क लेवलचे जोक, क्रीन जोक, कोणाच्या भावना इतक्या दुखावल्या जातात असे जोक मारतात. प्रत्येक लिमिटेशन क्रॉस करतात. प्लीज राखी सावंत यांना प्लीज फक्त 1 तासासाठी ते बाहेर काढ. त्यांना कंटेस्टंट म्हणून ठेवू नका. खूप जास्त लिमिट क्रॉस करतात. मला तर बिलकुल पण हसायला येत नाही त्यांच्या कोणत्याही जोकवरती. तर तुम्हाला काय वाटतं राखी सावंतबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.